नमस्कार मित्रांनो, मागील सत्रात आपण जाणून घेतलं मुंबईतील छोटा गेटवे बद्दल. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका जुन्या वास्तूबद्दल. ती वास्तू म्हणजे क्रॉस मैदानातील क्रॉस. कोणी बांधला असेल हा क्रॉस आणि ह्या मैदानाला क्रॉस मैदान हे नाव का पडले? चला तर जाणून घेऊया या मागची कहाणी. मुंबईतल्या गजबजलेल्या परिसरांपैकी प्रमुख परिसर म्हणजे सीएसटी आणि फोर्ट परिसर. या विभागात जशी अनेक ऑफिसेस आहेत, तसेच या विभागात महत्त्वाची अशी 3 मैदाने सुद्धा आहेत. ती म्हणजे आझाद मैदान, ओव्हल आणि क्रॉस मैदान. त्यापैकी क्रॉस मैदान कुठून सुरू होतं आणि कुठे संपतं हे समजतच नाही. मैदानाच्या एका बाजूला क्रिकेट खेळले जाते. क्रॉस मैदान हे मुंबईतले जुने आणि अधिकृत मैदानांपैकी एक. पण मैदानाचा काही भाग आता फेरीवाल्यांनी व्यापून टाकला आहे. पूर्वी आझाद मैदान आणि क्रॉस मैदान यांना दुभंगणारा हा महात्मा गांधी मार्ग नव्हता. त्या काळी तिथे एक अखंड मैदान होतं. त्याचं नाव होतं एस्प्लिन ग्राउंड. मग एकाची 2 मैदानं झाली. पूर्वेकडील आझाद मैदान आणि पश्चिमेकडील क्रॉस मैदान. आता तर MG रोडवर वसलेल्या मुंबईकरांचे आणि तरुणाईचे खास आवडते ठिकाण फॅशन स्ट्रीटमुळे क्रॉस मैदान कुठे आहे हे शोधावेच लागते. तरीही हे मैदान अजूनही क्रॉस मैदान म्हणून ओळखले जाते. पण त्याचे नाव क्रॉस मैदान कसे ठेवण्यात आले याची कुठेही नोंद नाही किंवा तसे नाम फलकही कुठे दिसत नाहीत. सीएसटी ते चर्चगेट असा प्रवास करणारे अनेक जण याच रस्त्याने प्रवास करतात. नित्य नियमाने वर्षानुवर्षे क्रॉस मैदान पार करणाऱ्यांना या दुभंगलेल्या मैदानाला क्रॉस मैदान हे नाव कुणी दिलं आणि का असा साधा प्रश्नही पडत नसेल. आणि पडलाच तर या धावत पळत जगणाऱ्या मुंबईकरांना उत्तर शोधण्या इतकी उसंत आहेच कुठे. असो, पण याच शोधात आम्ही क्रॉस मैदानात गेलो. तिथे आम्हाला काही मेणबत्त्या पेटलेल्या दिसल्या आणि त्यासमोरच एक जुना मोठा क्रॉस दिसला. हा क्रॉस सहज 400-500 वर्षांपूर्वीचा असावा. त्याचा आकार आणि त्याचे रूप त्याच्या वयाची साक्ष देते. कोणी उभारला हा क्रॉस आणि का? हा एक मोठा इतिहास आहे. इसवी सन 1534 ते 1661 या काळात मुंबईवर पोर्तुगीजांची सत्ता होती. पोर्तुगीजांनी मुंबईत व्यापार उदयास आणला, तसेच धर्मप्रचारकही. ते ख्रिस्ती धर्माचा प्रचार करीत. त्यासाठी ते वेगवेगळे उपक्रम राबवित. त्यापैकीच एक जागोजागी क्रॉस उभारण्याचा. मुंबईच्या सर्व भागात त्या काळी नाक्या नाक्यावर क्रॉस उभे राहिले. गिरगाव, काळबादेवी, माझगाव, दादर, माहीम अशा जुन्या मुंबईच्या वस्त्यांबरोबर वांद्रे, खार, सांताक्रूज अशा त्यावेळेच्या पाड्यांमध्येही पोर्तुगीजांनी क्रॉस लावले आणि ते ईश्वराचे शुभचिन्ह आहे असा प्रचार होत राहिला. पण क्रॉस मैदानातला क्रॉस हा केवळ असा रस्त्यावर उभारलेला क्रॉस नव्हता. हा एक जागृत क्रॉस म्हणून ओळखला जाई.
हा एक जागृत क्रॉस आहे अशी फोर्ट मधल्या जनतेची समजूत असल्याने या ठिकाणी खूप गर्दी होत असे. काय सुंदर वास्तू आहे ही. असं बोललं जातं की हा भाग त्या काळी एस्प्लनेड विभागात येत होता आणि हा सर्व भाग पोर्तुगीज सैन्यांच्या ताब्यात होता. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही गर्दी योग्य नाही म्हणून हा विभाग जनतेसाठी बंद करण्यात आला. परंतु जनतेमध्ये राग किंवा असंतोष पसरू नये म्हणून त्या काळी काळबादेवीला नवीन चर्च बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ही सर्व गर्दी तिथे हलवण्यात आली. पण इथल्या या जागृत क्रॉसला हलवण्याची हिंमत सैनिकांना झाली नाही. तोच हा क्रॉस आजही दिमाखात उभा आहे. क्रॉस समोर नवसाच्या मेणबत्त्या लावायची परंपरा आजतागायत चालू आहे. आजही कुणी आजारी माणूस बरं व्हावं किंवा जन्मलेल्या मुलांना घेऊन क्रॉस समोर प्रार्थना आणि नवस करणारे इथे मेणबत्ती लावतात आणि हा क्रॉस उजळून निघतो. या क्रॉसमुळेच या मैदानाला क्रॉस मैदान हे नाव पडले आणि अजूनही ते क्रॉस मैदान म्हणूनच ओळखले जाते. जुन्या मुंबईची ओळख सांगणाऱ्या या क्रॉस मैदानाला आणि या क्रॉसला अजूनही कुठले वेगळे नाव देण्यात आलेले नाही. हे त्याचे भाग्यच म्हणावे.